तर नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि मी आपलं आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. तर काही मंडळी आपल्याकडे YouTubeवरून जॉइन झालेली आहे, काही मंडळी आपल्याकडे आपल्या ॲपवरून सुद्धा जॉइन झालेली आहे. दोघांचं मी स्वागत करतो. तर आजचा विषय जे आहे ते एकदम भयंकर आहे, म्हणजे फंडामेंटल एनालिसिस. ओके. बरेच जण ट्रेडिंगच्या नादात जातात, पण लक्षात घ्या मंडळी, खरा पैसा जो खरी वेल्थ जी बनत असते, ही इन्व्हेस्टमेंट मधूनच बनत असते. हे मी नाही म्हणत आहे, हे मोठे मोठे इन्व्हेस्टर म्हणत असतात. ओके. हे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स म्हणतात, मी नाही म्हणत आहे. मी तर खूप छोटा माणूस आहे. पण माझ्याकडे जे काही नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते मी पूर्णपणे तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल. ओके. सो आजचं सेशन पटकन चालू करूया. राईट. त्याच्या आधी ज्या मंडळींनी ऍप आपलं डाउनलोड केलं नाही त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून ते ऍप डाउनलोड करून दर रविवारी होणाऱ्या सेशनला तुम्ही जॉईन करू शकता. राईट. सो पहिली गोष्ट, आणि सगळं फ्री आहे बरं का. ओके. कुठलाही आपला पेड ग्रुप वगैरे काही विषय नाही आहे. आपलं सगळं फ्री आहे. ओके. फक्त क्लास असतो स्टॉक मार्केटचा, ते पण जे आहे त्याची ऍडव्हर्टाइजमेंट जेव्हा करायची तेव्हा मी करत असतो. राईट. ओके. फंडामेंटल अनालिसिसचा जो काही भाग आहे तो आपण चालू करूया आजच्या सेशनमध्ये. आज आपल्याला पूर्णपणे डिटेलमध्ये फंडामेंटल तर पूर्ण शिकता यायचं नाही, पण बरीच ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या लेवलवर बघून एखादा चांगला स्टॉक जो आहे तो निवडू शकता. आणि मी माझे पण काही स्टॉक सांगणार आहे, जे स्टॉक्स मी घेतले आहेत आणि किंवा घेऊन विकले. ओके. त्यांच्यामध्ये माझे काही जो आहे रिटर्न्स आहेत वगैरे वगैरे, आणि तुम्हाला ते सगळं सांगणार आहे. आणि जर तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी माझी ऑर्डर बुक पण तुम्हाला दाखवून देईल. ओके. आपलं सगळं काम कसं आहे, मोकळे. ओके. राईट. चला पहिली गोष्ट, तर बघा, फंडामेंटल अनालिसिस जे आहे, मी स्वतः फंडामेंटल अनालिसिसला 4 पार्ट मध्ये डिवाइड करतो. पहिला पार्ट कुठला आहे? पहिला पार्ट आहे स्वॉट अनालिसिस. पहिला पार्ट आहे स्वॉट अनालिसिस. दुसरा आहे बिझनेस रीडिंग. दुसरा आहे बिझनेस रीडिंग. ओके. राईट. तिसरा आहे बॅलन्स शीट. तिसरा आहे बॅलन्स शीट. ओके. बॅलन्स शीट. ओके. राईट. आणि चौथा आहे हे शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न. ओके. राईट. आता हे पूर्णपणे माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायला मला जवळपास 15 ते 20 दिवस लागतात. म्हणजे जवळपास एक 30 घंट्याचा टाइम लागतो मला. पण ठीक आहे, मी तुम्हाला आज जेवढं चांगलं होईल तेवढ्या चांगल्या पद्धतीनं सांगेल, की नेमकं कसं तुम्ही अनालिसिस करणार, कुठले ऍप तुम्हाला वापरायचे आहेत, कुठल्या ऍपवर तुम्हाला काय इन्फॉर्मेशन भेटेल, आणि ती इन्फॉर्मेशन तुम्ही कशा पद्धतीने युटिलाइज करून एखादा स्टॉक चांगला आहे की नाही, वाईट आहे का चांगला आहे, हे बघू शकता. राईट. तर पहिले आपण काय करूया, की फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय, तर ते जरा समजून घेऊया आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊया. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, की फंडामेंटल अनालिसिस मंडळी 4 पार्ट मध्ये डिवायडेड आहे. ओके. जसं की आपल्या भारताच्या कॉन्स्टिट्यूशनचे 4 पिलर आहेत, तसंच आपल्या फंडामेंटल अनालिसिसचे पण काय 4 पिलर आहेत. पहिला पिलर कुठला आहे? स्वॉट अनालिसिस. दुसरा बिझनेस रीडिंग. तिसरा बॅलन्स शीट. चौथा शेअर होल्डिंग पॅटर्न. आता पहिली गोष्ट तर आपण समजून घेऊया, की स्वॉट अनालिसिस म्हणजे काय. पहिले काय समजून घेऊ, स्वॉट अनालिसिस म्हणजे काय. तर लक्षात घ्या, स्वॉट अनालिसिस ही सगळ्यात पहिला टप्पा, सगळ्यात पहिली पायरी फंडामेंटल अनालिसिसची. जर तुम्हाला स्वॉट अनालिसिस करता आलं नाही, तर मंडळी तुम्ही म्हणजे येणारं जे फ्युचर आहे ते व्यवस्थित बघत नाहीत, तुम्हाला ते लक्षात येत नाही, असं आपण म्हणायला हरकत नाही. ओके. तर ह्याच्यामध्ये यस जो आहे तो काय सांगतो आपल्याला, स्ट्रेंथ इंडिकेट करतो. काय इंडिकेट करतो? स्ट्रेंथ इंडिकेट करतो. डब्ल्यू काय इंडिकेट करतो? वीकनेस इंडिकेट करतो. काय इंडिकेट करतो? वीकनेस इंडिकेट करतो. ओ म्हणजे काय? अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय? येणाऱ्या काळामध्ये कंपनीला ज्या काही अपॉर्च्युनिटीज, ज्या काही संधी मिळणार आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? ओ म्हणतो, अपॉर्च्युनिटीज. आणि थ्रेट. थ्रेट म्हणजे काय? तर कंपनीला येणाऱ्या काळामध्ये कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागू शकतं, आणि त्यामुळे कंपनीला नुकसानही घ्यावा लागू शकतं. ओके. पहिली गोष्ट, कंपनीची एक स्ट्रेंथ असते, कंपनीच्या विकनेसेस असतात, कंपनीच्या अपॉर्च्युनिटीज असतात, आणि थ्रेट असतो. या चारीचं कॉम्बिनेशन म्हणजे स्वॉट अनालिसिस. ओके. तर आता लक्षात घ्या, स्वॉट अनालिसिस करताना तुम्हाला एकदम असं टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं नाही. तुम्ही जर पेपर जरी वाचत असाल आणि तुमच्या अवतीभोवती काय चालू आहे हे जरी तुम्हाला लक्षात यायले, तरी पण तुम्ही छान पद्धतीनं स्वॉट अनालिसिस करू शकता. जसं की उदाहरणार्थ मी काय करतो, एक सेक्टर घेतो पहिले. ओके. तर मी पहिले सांगतो की स्वॉट अनालिसिसचे टप्पे काय. तर बघा, स्टेप्स काय काय आहेत स्वॉट अनालिसिसच्या. तर लक्षात घ्या, पहिले तुम्ही सेक्टरकडे जा. पहिले काय करा, सेक्टरचं स्वॉट अनालिसिस करा. पहिले सेक्टरचं स्वॉट अनालिसिस. त्याच्यानंतर स्टॉक स्पेसिफिक व्हा. म्हणजे त्या त्या पर्टिक्युलर ज्या कंपनीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, त्या स्टॉकला काय करा तुम्ही, त्याचा अनालिसिस करा. म्हणजे त्याचा अनालिसिस स्वॉट मध्ये करा. त्याचा अनालिसिस स्वॉट मध्ये करा. पहिले सेक्टर, मग स्टॉक. आपण चूक काय करतो माहिती का, पहिले आपण स्टॉक बघतो आणि सेक्टरला बघतच नाही. लक्षात द्या, असं करायचं नाही. असं करायचं नाही. कारण बघा, एक बैलगाडी सारखं असते हे. ओके. म्हणजे आपली ही बैलगाडी, म्हणजे ह्याच्यामध्ये बैल कुठलेच सेक्टर आहे, आणि गाडी म्हणजे कुठली आहे, तर स्टॉक आहे. ओके. आपला स्टॉक किती जरी चांगला असला, पण सेक्टरमध्ये जर चांगला स्ट्रेंथ नसेल, सेक्टर जर चांगला मुवमेंट करणारा नसेल, सेक्टरमध्ये जर ताकद नसेल, तर तो जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये मुवमेंट येणारच नाही.
त्याच्यामध्ये मुवमेंट येणारच नाही. ओके राईट. त्याच्यामुळे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल सेक्टरचं स्ट्रॉंग असणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर मग आपल्याला स्टॉक स्पेसिफिक जाता येतं. आणि बघा प्रत्येक सेक्टरचा ना एक टाइम असतो. ओके, जसं की आता मागच्या काही 1-2 वर्षामध्ये PSU स्टॉक जे आहेत, पब्लिक सेक्टर युनिट म्हणजे काय, तर असे स्टॉक, अशा कंपन्या ज्यांच्यामध्ये जी गव्हर्नमेंटची गुंतवणूक आहे ती खूप जास्त असते. ओके, म्हणजे ऑलमोस्ट 51% जास्त जी आहे ती गव्हर्नमेंटची गुंतवणूक असते. ओके राईट. त्यांना आपण काय म्हणतो, PSU कंपन्या म्हणतो, पब्लिक सेक्टर युनिट. मग कुठल्या कुठल्या ते, तर कोल इंडिया झालं, तुम्ही नाव ऐकलं असेल कोल इंडिया. ओके, त्याच्यानंतर IOC, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. ओके, तुम्ही पेट्रोल भरता ते इंडियन ऑइलचा जो पेट्रोल पंप असतो तो तुमचा IOC झाला. त्याच्यानंतर हिंदुस्तान झिंक झालं. ओके, हिंदुस्तान झिंक झालं. ओके, तर अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत. तुम्ही जस्ट एक गुगल सर्च जरी मारला तरी तुम्हाला खूप साऱ्या PSU कंपन्या ज्या आहेत त्या मिळून जातील. ओके, सो आता आपल्याला काय लक्षात आलं, की पहिले सेक्टरचं स्वॉट अनालिसिस करा, त्याच्यानंतर पुढे जा आणि मग स्टॉकचं अनालिसिस करा. कारण सेक्टर जर स्ट्रॉंग नसेल तर स्टॉकमध्ये मुवमेंट येणार नाही. हे एकदम डोक्यामध्ये फिट्ट करा आणि ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी एकदम नोट डाऊन करून ठेवा. कारण मंडळी आज न उद्या ना परवा तुम्हाला या गोष्टी कधी ना कधी कामी येणारच आहेत. ओके, आणि इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके राईट. चलो पुढे चालूया आपण. मग आता बघा सेक्टरचा अनालिसिस करूया पहिले आपण. लेट्स से मी काय करतोय, एखादं फार्मा सेक्टर घेतो. ओके, आता तुम्हाला विचारलं असतं मी, पण काय आपल्याकडे टाइम नाहीये तेवढा. ओके, कारण तेवढा डिस्कशन करायला मग ते खूप जास्त टाइम जाईल. त्यामुळे आपण काय करूया, एक रँडमली फार्मा सेक्टर घेऊ. फार्मा सेक्टर म्हणजे काय, जे आपल्या गोळ्या वगैरे बनवणाऱ्या कंपन्या असतात त्यांना आपण फार्मा सेक्टर म्हणतो. राईट. ओके, तर ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ काय आहे, तर स्ट्रेंथ अशी आहे की हे सगळ्यात नेसेसरी आहे. म्हणजे माणसाला जर जगायचंय, माणसाला जगलं तर रोग लागणार, रोग लागला तर त्याची काय असणार आहे, मेडिसिन आपल्याला द्यावीच लागणार आहे त्याला. ओके, त्याच्यावर उपचार करावाच लागणार आहे. आणि हे उपचार करण्यासाठी ह्या कंपनीचे जे आहेत, म्हणजे फार्मा कंपनीचे आपण प्रोडक्ट वापरणार. ते प्रोडक्ट वापरले की डेफिनेटली काय होईल, या कंपनीला बेनिफिट होईल. म्हणजे ह्युमन लाईफ ही काय त्याची एक स्ट्रेंथ आहे. आपण असं म्हणायला हरकत आहे का, नाही असं म्हणायला हरकत नाही. ओके, विकनेस काय काय आहे असू शकते. मग विकनेस काय काय असू शकते तर लक्षात घ्या. फार्मा सेक्टर आहे. आता फार्मा सेक्टरच्या विकनेसेस तुम्ही जर बघितल्या तर आता फिटनेस वगैरे जे इन्फ्लुएन्सर आहेत, जे म्हणतात की व्यायाम करा वगैरे, व्यायाम वगैरे केल्यामुळे जे सर्दी, ताप, खोकला जे छोटे मोठे आजार आहेत हे फ्रिक्वेंटली होत नाहीत. ओके, त्याच्यामुळे त्यांचा जो आहे सेल्स जो आहे तो कमी होऊन जातो. ओके, त्याच्यामुळे विकनेस बघायला गेलं तर फार्मा सेक्टरची काय, जे फिटनेस फ्रीक लोक आहेत, ओके, त्यांच्यामुळे त्यांची जी आहे सेल्स कमी होऊ शकते. ओके, त्या बघायला गेलं तर आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यू चांगले, पण त्या फार्मा सेक्टरच्या बॅलन्स शीट नुसार, त्यांच्या प्रॉफिट आणि लॉस नुसार हे काय बरोबर नाहीये. तसं बघायला गेलं तर स्वॉट अनालिसिस मध्ये अजून भरपूर पॉईंट येतात, बट एक तुम्हाला आयडिया देतोय की नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही विचार करायला पाहिजे. आता हे स्ट्रेंथ बघितली, विकनेस बघितलं, याच्यामध्ये खूप काही टेक्निकल गोष्टी सांगितल्या का मी, नाही, खूप नॉर्मल गोष्टी आहेत. ओ म्हणजे काय, अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, तर फार्मा सेक्टरला काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत, तर बघा काही काही रोग अजून असे आहेत की ज्यामध्ये अजूनही आपल्याकडे मेडिसिन नाही आहेत. बरेच सारे असे कॅन्सर्स आहेत. कारण आता माझ्या घरी माझ्या मामाला झाला होता कॅन्सर, त्याच्यावरून मला लक्षात आलं की फार्मा सेक्टरमध्ये बऱ्याच साऱ्या कॅन्सरला अजून जे आहे प्रॉपर उपचार नाहीये. ओके, म्हणजे तुम्ही बघायला गेला तर काही स्पेसिफिक याला आहे, पण काही जे एकदम स्पाईन वगैरे जिथं कॅन्सर होतो, ओके, एकदम क्रिटिकल जागेवर, तिथं अजूनही व्यवस्थितपणे उपचार नाही. तर त्या जागेवरचे जे उपचार आहेत, मेडिसिन्स आहेत, ते जर त्यांनी बनवले तर खूप छान पद्धतीने त्यांचा सेल्स होईल. आणि त्याचा बेनिफिट म्हणजे काय, तर ते ह्युमन लाईफला सुद्धा ते कामी येतील. म्हणजे जसं की आता त्यांचा जर उपचार निघाला तर काही म्हणजे ज्या माणसांना तो त्रास आहे तो काय करतील, लगेच ते अपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी पण असेल, त्यांचा जीव वाचवण्यासाठी. राईट. आता मग थ्रेट काय काय आहेत, ओके, थ्रेट काय काय आहेत, तर लक्षात घ्या. अजून एक अपॉर्च्युनिटी अशी असू शकते की बऱ्याच साऱ्या मेडिसिन्स आहेत ज्या खूप जास्त महाग आहेत. कॅन्सरच्याच बघायला गेलं तर 1-1, 2-2 लाख रुपयाला काय काय मेडिसिन्स आहेत, त्या 1-1, 2-2 लाख रुपयाला आहेत. ओके राईट. तर त्यांच्यामध्ये त्यांची जर कॉस्ट कटिंग जर फार्मा सेक्टरला करता आली तर ती ह्युमन लाईफसाठी काय एक चांगली अपॉर्च्युनिटी असू शकते. आणि जिथं माणसांचा फायदा तिथं त्या कंपनीचा पण फायदा. लक्षात घ्या, एक सूत्र असते की जिथं माणसांचा फायदा झाला तिथं कंपनीचा फायदा होतो. आता जिओनं काय केलं, जिओनं लोकांना पहिले फायदा करून दिला, फायदा करून दिला, फायदा करून दिला. ओके, आणि आता मग काय, की जिओ कंपनी प्रॉफिटेबल आहे. का कंपनी प्रॉफिटेबल आहे, कारण पहिले लोकांना त्यांना प्रॉफिट करून दिला, लोकांना प्रॉफिट इन द सेन्स की त्यांचं चांगलं करून दिलं, त्यांना एकदम व्यवस्थित सगळं सेट करून दिलं. आणि आता जे लोक ज्यांना सवय लागलेली आहे खूप जास्त इंटरनेट वापरण्याची, आता ती लोक काय करायले, त्या जिओ कंपनीला एकदम जे आहेत प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू जे आहेत ते कमवून देत आहेत. राईट. सो आता थ्रेट म्हणजे काय काय, तर थ्रेट मध्ये काय काय असू शकतं, की येणाऱ्या काळामध्ये कंपनीला काय काय भीती असू शकतात. ओके, फार्मा सेक्टरला बघायला गेलं तर काही ड्रग्स असतात ज्यांच्यावर जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कधी पण बॅन करू शकते.
म्हणजे काय काय ड्रग्स असे आहेत की जे बाहेर देशांमध्ये बॅन आहेत पण सर्रास आपल्या भारतामध्ये चालतात. ओके. त्याच्यानंतर डुप्लिकेट मेडिसिन्स तुम्ही ऐकलं असेल की नकली मेडिसिन्सचा जो आहे वापर बऱ्याच जागेवर होत आहे आणि मग पोलीस वगैरे तिथं छापे टाकतात. त्याच्यानंतर लक्षात येतं की ह्या तर नकली गोळ्या आहेत. ओके. तर त्याच्यामुळे काय की ते कंपनीसाठी पण भीतीदायक आहे. सोबत ते जे वापरणारे आहेत, त्या ड्रग्स वापरणारे आहेत, जे ते मेडिसिन्स वापरणारे आहेत, तर ते सुद्धा त्यांच्यासाठी ते घातक आहे. राइट. सो अशा पद्धतीने आपल्याला स्वॉट अनालिसिस करायचं आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला वाटेल मग सर आता प्रत्येक कंपनीमध्ये हे पॉइंट असेल सेम असतील. नाही, लक्षात घ्या, हीच तर खासियत आहे. लक्षात घ्या, प्रत्येक आता मला सांगा एखादा आर्टिस्ट आहे, एखादा आर्टिस्ट आहे. ओके. समजा 2-4 आपल्याकडे आर्टिस्ट आहेत. ओके. समजा आपण 2 ते 3 आर्टिस्टला एकत्र जागेवर ठेवलं आणि त्यांना सांगितलं, की बाबा आपल्याला काय करायची, शिवाजी महाराजांची प्रतिमा बनवायची, शिवाजी महाराजांचा फोटो तुम्हाला काढायचा आहे. राइट. तर आता प्रत्येकाने प्रत्येकाने सारखंच चित्र काढावं असं गरजेचं आहे का? नाही. प्रत्येकाची जी आहे कल्पनाशक्ती जी आहे ती वेगळी असू शकते. प्रत्येकाचं जे विचार करण्याची शक्ती जी आहे ती वेगळी असू शकते. म्हणजे बघायला गेलं तर तुमच्याकडे खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे जे आहेत माइंडसेट असतात, लोकं असतात आणि त्यामुळे प्रत्येक जो आर्ट आहे तो वेगळा असतो. आणि आपल्याकडे ज्या स्टॉक मार्केटमधल्या कंपन्या आहेत, ह्या एखाद्या आर्टपेक्षा कमी नाहीयेत. ह्या एखाद्या आर्टपेक्षा जर कमी नाहीयेत. तुम्ही जर त्यांना नीट निहाळलं, नीट त्यांच्या स्ट्रक्चरला जर अभ्यास केला, तर तुम्हालाच कुतूहल वाटेल, की अरे बापरे! एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते इतकं चांगलं काम जे आहे आपल्याला बघायला मिळतं. एवढं चांगलं काम जे आहे ह्या कंपन्या करतात. एवढं सिस्टमॅटिक वेनं करतात. ओके. जसं की एखादी एखादी शिवाजी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती किंवा कुठल्याही आपल्या जे आहे कुठल्याही एखाद्या देवाची मूर्ती वगैरे जर आपण बघितली, तर एक सुबक जर मूर्ती असेल, तर आपल्याला किती छान वाटतं, की अरे खूप छान मूर्ती. तसंच लक्षात घ्या, मार्केटमध्ये पण प्रत्येक जी कंपनी आहे, ती एक आर्ट आहे. ओके. आणि प्रत्येक कंपनी वेगळी आहे. प्रत्येक कंपनी. भलेही ती फार्मामध्ये असू द्या, भलेही ती ऑटोमध्ये असू द्या, भलेही ती डिफेन्समध्ये असू द्या, भलेही ती पी-एस-यूमध्ये असू द्या, भलेही ती ह्याच्यामध्ये मेडिसिन्समध्ये कुठल्याही सेक्टरमध्ये असू द्या. ओके. सो एकंदरीत प्रत्येक कंपनी ही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक कंपनीची स्ट्रेंथ वेगळी असते, वीकनेस वेगळी असते, अपॉर्च्युनिटी वेगळी असते, थ्रेट वेगळी असते. ओके. सो तुम्हाला प्रत्येक कंपनीचा अपॉर्च्युनिटी, थ्रेट जे आहे ते बघायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला रोज न्यूज वाचणं गरजेचं आहे. आसपास काय चालू आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूज. ओके. न्यूज ज्याच्या जेवढ्या जास्त स्ट्रॉंग ते तेवढा जास्त मार्केटमध्ये स्टेबल असं आपण समजू शकतो. ओके. राइट. तर स्वॉट अनालिसिस जो आहे तो पहिला टॉपिक मी तुम्हाला सांगितला. ओके. आता आपण चलूया पुढे बिझनेस रीडिंगवर येऊया. ओके. आता पुढे चलूया बिझनेस रीडिंगवर येऊया. राइट. आता सर मग प्रश्न पडतो, सर आता बिझनेस रीडिंग करायची म्हणजे काय? तर लक्षात घ्या, बिझनेसला वाचायचं सर. वाचायचं म्हणजे काय सर? तर लक्षात घ्या, कशा पद्धतीनं बिझनेस येतोय, ओके, कुठून बिझनेस येतोय, बिझनेसचं रेव्हेन्यू कुठून यायलाय, ओके, कोणत्या-कोणत्या देशामध्ये त्यांचा बिझनेस आहे, कोणत्या प्रॉडक्टमधून त्यांचा जास्त रेव्हेन्यू यायलाय, कोणत्या प्रॉडक्टचा जो आहे त्यांच्याकडे म्हणजे एखादा मोनोपोली असती, आहे का तशी काही? तर हे सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे काय? तर एक बिझनेस रीडिंग म्हणजे बेसिकली प्रॉडक्ट आणि रेव्हेन्यू, प्रॉडक्ट प्लस रेव्हेन्यू यांची स्टडी. ओके. यांची स्टडी म्हणजे बिझनेस रीडिंग. ओके. राइट. आता आपण मग सर हे कुठं करायचं? आता आम्हाला तर सर एवढं मोठं आता टाटा कंपनीचा जर अभ्यास करायचा म्हणलं आम्ही डायरेक्ट रतन टाटाला फोन लावावा का? नाही, गरज नाही. ओके. आपल्याकडे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावर तुम्ही छान पद्धतीने काय करू शकता? याचा अभ्यास करू शकता. आता एक प्लॅटफॉर्म आहे स्क्रीनर नावाचं. काय नाव आहे त्याचं? स्क्रीनर. ओके. राइट. आता इथं तुम्ही जर बघितलं तर ही स्क्रीनरची वेबसाईट आहे. लॉग इन करून घेऊ शकता. फ्री ऑफ कॉस्ट आहे. मी कोणाचं पेड प्रमोशन करत नाहीये. मला कुठलाही ₹1 ही कंपनी देत नाहीये. पण वेबसाईट जी आहे ती मी स्वतः वापरतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. ओके. तुम्ही इथं लॉग इन मी इथं लॉग इन केलेलं आहे. तुम्ही पण लॉग इन करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके. सो बढिया. पुढे चालूया आपण आता, की सर आता मग पुढे काय करायचं? तर इथं कुठल्याही कंपनीचं नाव टाकू आपण. लेट्स से आता आपण कोल इंडियाच बघितलं होतं ना. चला कोल इंडिया घेऊया. ओके. चला कोल इंडिया. राइट. आता बघा कोल इंडिया जर मी बघितलं तर कोल इंडियाचं नाव मी टाकलेलं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय येतं, की बी आणि एन मध्ये कंपनी लिस्टेड आहे. आपल्याला माहिती आहे, की 2 स्टॉक एक्सचेंजेस आहेत. 2 स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? ज्याच्यावर आपण हा स्टॉक खरेदी किंवा विक्री करू शकतो. जसं की एखादं आता कपड्याचं दुकान आहे, तिथं जाऊन आपण भाजी मागतो का? नाही. तसंच आहे मार्केटमध्ये पण. जर एखादा स्टॉक मध्ये लिस्ट नाही आणि आपण जर त्याला जाऊन म्हणलं, की नाही, नाही आपल्याला हे स्टॉक मध्येच घ्यायचा आहे. चालेल का तसं? नाही. तर दोन्हीकडे तो स्टॉक काय पाहिजे? लिस्ट पाहिजे. तेव्हाच तुम्हाला त्याच्यामध्ये काय करू शकता येते? इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते. जर मध्ये आहे तर मध्येच करता येते. मध्ये आहे तर मध्येच करता येते. दोन्हामध्ये आहे तर दोन्हीमध्ये करू शकता. राइट. ओके. आता सर बिझनेस रीडिंग करायचं तर कुठून करायचं? तर बघा ह्या वेबसाईटवर ना एक तुम्हाला एक वरून जे आहे इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली आहे. अबाउट कंपनी, की पॉइंट्स वगैरे जे आहे ते दिलेले आहेत. तुम्ही इथं जर मोरवर क्लिक केलं, मोरवर जर
क्लिक केलं तर तुम्हाला एकदम व्यवस्थिशीर काय आहे कंपनीची इन्फॉर्मेशन मिळेल. ओके, राईट. कंपनी काय काय करते, कंपनीचे स्ट्रॅटेजिक लोकेशन काय काय आहेत, कंपनीचा प्रोजेक्ट टर्नओव्हर वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं तुम्हाला लक्षात येऊन जातात. ओके, नंबर्स इथं लक्षात येत नाहीत. कंपनीचा बेसिकली डेटा जो असतो तो आपण बॅलन्स शीट मध्ये स्टडी करतो. बऱ्याच जणांना वाटतं सर प्रॉफिट लॉस पण आम्हाला इथे दिसेल का? नाही, लक्षात घ्या. प्रॉफिट लॉसेस जे काय आहे, ओके, हे आपल्याला सगळं बॅलन्स शीट मध्ये येतं. हे कशामध्ये येतं? बॅलन्स शीट मध्ये येतं, राईट. सो आपल्याला त्याच्याकडे जायचंच आहे, पण त्याच्या आधी आपल्याला बिझनेस स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, बिझनेस माहिती असणं गरजेचं आहे, राईट. सो आता आपण जर बघितलं, एक मिनिट मी पेन चालू करतो. ओके, इथपर्यंत जर आवडला असेल मंडळी तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, आणि ह्याच्या पुढे जाण्याआधी काही गोष्टी सांगायच्या. आपली जी स्विंग ट्रेडिंगची जी बॅच आहे ती 13 तारखेपासून चालू होणार आहे. त्याच्यामध्ये 15 कुपन मी दिले होते तुम्हाला, ज्या 15 कुपन मध्ये तुम्हाला जो 3999 चा क्लास आहे तो जवळपास 2200 रुपयाला मिळणार होता. आणि ऍक्च्युली आता 2च कुपन बाकी आहेत, पण तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो बघून मी अजून 15 कुपन जे आहे ते ऍड करणार आहे. ओके, कुपन ऍड केलेले आहेत किंवा करणार आहे. ओके, तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा घेता येईल. ह्याच्यामध्ये या कोर्समध्ये मी माझ्या 5 स्विंग ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, ज्याची अॅक्युरसी ऑलमोस्ट 80 to 90% आहे. ओके, आणि मग या स्ट्रॅटेजीमध्ये बसणारे स्टॉक कसे शोधायचे तर त्याचं पण उत्तर मी देणार आहे. माझं जे प्रीमियम स्टॉक स्क्रीनर आहे, ज्याच्यासाठी मी महिन्याला चार्ज करतो पैसे, जे स्वतः मी बनवलेले स्टॉक स्क्रीनर आहेत, हे तुम्हाला लाईफ लॉंग फ्री ऍक्सेस असणार आहे. लाईफ लॉंग त्यांचं फ्री ऍक्सेस असणार आहे. तुम्हाला कुपन कोड कुठला वापरायचा आहे? स्विंग 15 वापरायचा आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आपल्या ऍप वरून तुम्ही डायरेक्ट जॉईन करू शकता. ओके, 7 दिवसाचा कोर्स आहे आणि एवढ्या जबरदस्त रिटर्न्स तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये. ओके, तुम्ही नक्कीच ज्या क्लासला जॉईन करायला पाहिजे जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग शिकायचे असेल. इव्हन 5% स्टॉक मध्ये कसं गुंतवणूक करायची, कशी शोधायची, त्याच्यापासून ते 100% रिटर्न कसे काढावे तिथपर्यंतचा सगळा जो टॉपिक आहे, एकदम वर्सेटाईल, एकदम बघायला गेलं तर मोठ्या व्ह्यू न मी तुम्हाला स्विंग ट्रेडिंग जे आहे ते शिकवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या स्विंग ट्रेडिंगच्या टॉपिकवर जर मास्टर करायचे तर डेफिनेटली तुम्ही ह्या क्लासला जॉईन करा, राईट. ओके, सो आणि जर तुम्हाला फंडामेंटल हे जे आता आपण जे शिकतोय यांना जर अजून जास्त डिटेलमध्ये शिकायचे तर आपली जी पुढची बॅच आहे ती 2 महिन्यानंतर चालू होईल, फुल टाइम बॅच. तर त्या फुल टाइम बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. त्या फुल टाइम बॅचमध्ये मी फंडामेंटल अनालिसिस प्लस टेक्निकल अनालिसिस आणि प्लस ट्रेडिंग, ओके, ह्या सगळे जे पॉईंट आहेत ते कव्हर अप करतो. 3 महिन्याची बॅच असते ती. ओके, जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर नंबर माझा स्क्रीनवर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा. 930 718 3388. ओके, तुमचा नंबर जेव्हा केव्हा नवीन बॅच अनाऊन्स होईल तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा मेसेज येऊन जाईल. 3 महिन्याची बॅच आहे. त्याच्यामध्ये हँड होल्डिंग सपोर्ट असतो, ट्रेडिंग पण सोबत करतो, लाईव्ह मार्केट एक्सपिरियन्स पण सगळे सोबत असतात आणि सगळं मार्केटमध्ये एकदम लाईव्ह मध्ये आपलं शिकवणं रात्री असतं आणि प्रॅक्टिकल सकाळी असतं. ओके, त्यामुळे दिवसातून 2 ते 3 तास क्लास असतो आपला, त्याच्यामुळे बघायचं काम नाही. ओके, हा नंबर आहे आणि हा नंबर तुमच्याकडे सेव्ह ठेवा, कारण तुम्हाला कुठलाही अडचण आली स्टॉक मार्केटशी रिलेटेड तरी मला ह्याच्यावर फोन लावा. हा नंबर माझा आहे, स्वतःचा पर्सनल नंबर आहे. हा कोण्या ऑफिस मधल्या मुलाचा मुलीचा नंबर नाहीये. जर तसं काही असेल, जर तुम्हाला ऑफिसमध्ये एखाद्या मुला मुलीचा नंबर द्यायचा असेल किंवा त्यांना सांगेल मी कॉल करायला, तुम्ही काळजी करू नका. पण हा माझा पर्सनल नंबर आहे, कॉल करून बघा, टेस्ट करा. ओके, छाती टोक सांगतो, आज सांगा, मागच्या सगळ्या व्हिडिओज मध्ये सांगितलेले. हे आपलं युट्यूब चॅनल आहे. ओके, या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर बघितले तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगतो की तुम्ही मराठी माणूस आहेत आणि मी मराठी माणूस आहे, तर तुमच्यासाठी माझं काहीतरी कर्तव्य आहे ते मी पार पाडतोय. याच्यामध्ये बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो एक एक दीड तासाचा म्हणजे एकदम डिटेलमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यामुळे काय की तुम्हाला कुठलेही अर्धवट माहिती मिळू नये. ओके, बघा तुम्ही प्रत्येक टॉपिकवर आपले सेशन झालेले, तुम्हाला जाऊन फक्त इथं टाइम इन्व्हेस्ट करायचा, जा ह्या व्हिडिओजला बघा. आणि खास करून तुम्हाला जर वाटत असेल सर आम्हाला काही स्पेसिफिक गोष्टी शिकायच्यात तर इथं मी प्लेलिस्ट पण बनवून ठेवलेली, जाऊन फक्त तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचे. एंट्री एक्झिट मध्ये प्रॉब्लेम आहे, इन्व्हेस्टमेंट कधी करावी, बिगिनर आहात तर काय काय शिकावं, इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंग शिकायची, इंडेक्स म्हणजे बँक निफ्टी, निफ्टी, फिन निफ्टी मध्ये ट्रेडिंग करायची किंवा स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायची किंवा कमोडिटी मध्ये ट्रेड करायचे किंवा स्टॉक इंट्राडे करायचे किंवा स्विंग ट्रेडिंग करायची. प्रत्येक टॉपिकवर जे आहे तुम्हाला जे आहे तिथं प्लेलिस्ट मिळतील आणि प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला 4 5 10 व्हिडिओज भेटून जातील, एक 10 1 1 तासाचे. तर एकंदरीत बघायला गेलं तर तुम्ही युट्यूबवरून जरी चाळलं तरी तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ओके, त्यामुळे म्हणेल की जा जे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, कारण ह्याच युट्यूब चॅनलवर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला अजून चांगलं वाटेल आणि मी अजून अशा पद्धतीचे जे व्हिडिओज आहेत, सेशन्स आहेत ते तुमच्यासाठी घेऊन येईल. दर रविवारी आपलं रविवारी सेशन असतं, त्या रविवारच्या सेशनमध्ये असे टॉपिक घेत असतो आणि तेच टॉपिक तुम्हाला मग युट्यूबवर पण भेटत असतात आणि आपल्या ऍपमध्ये पण भेटत असतात. ऍपमध्ये तुम्हाला डाऊट वगैरे विचारण्याची संधी असते. तुम्ही ते ऍप डाउनलोड करू शकता, एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्यात काही माझा कुठलाही प्रीमियम ग्रुप नाहीये, पेड ग्रुप नाहीये ज्याच्यावर कॉल वगैरे प्रोव्हाइड करतो, नाही आपलं काही तसं नाही. ओके, जे काय आहे ते क्लास आहे आणि एक फ्री ऑफ व्हॉट्सअप ग्रुप आहे, एक फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहे
ज्याच्यामध्ये मी रोज मार्केट बद्दल टाकत असतो, राईट. हे तर बघा आता हे जे टॉपिक आहे ना, हे पण तुम्ही दिलेलं आहे की सर आम्हाला इन्व्हेस्टमेंट शिकायची, कधी खरेदी करावं हे शिकायचे. ओके, राईट. आणि तुम्ही सांगितलेल्या टॉपिक मध्येच मी काय करत असतो, जे आहे सेशन घेत असतो. ओके, राईट. तर एकदम मी तुमचा सेवक आहे, राईट. चला पुढे चला. आता पुढे चलूया. माझा नंबर सेव्ह करा तुमच्याजवळ, आणि ह्या ग्रुपमध्ये जर यायला जॉईन व्हायला अडचण होत असेल तर याच्यावर मला मेसेज करा, मी लिंक पाठवून देईल. ओके, सो बढिया. आता चला पुढे चलूया आपण. आता इथं लक्ष द्या की ह्या कंपनीबद्दल, कोल इंडिया बद्दल जरा माहिती घेऊया. कोल इंडिया मेनली एंगेज इन अ मायनिंग प्रोडक्शन कोल अँड ऑपरेट्स कोल वॉशर्स. मेजर कंझ्युमर ऑफ द कंपनी आर पॉवर, स्टील सेक्टर, कंझ्युमर फ्रॉम अदर सेक्टर इन्क्लूड फर्टिलायझर, ब्रिक किल्स आणि सिमेंट. बघा लक्षात घ्या, कोल इंडियाचं मेनली काम काय, मेनली एंगेज इन कशामध्ये, तर मायनिंग मध्ये. मायनिंग म्हणजे काय, तर खनिज संपत्ती जे आहे त्याच्यातून जे आहे कोळसा निर्माण करणं, हे कोल इंडियाचं काम आहे. आता जमिनीतून जो कोळसा निघतो तो कसा असतो, त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी पण असतात, म्हणजे त्याच्यामध्ये बाकी सगळे मेटल वगैरे नॉन मेटल पण जोडलेले असतात. तर त्याला काय करावं लागतं, आपल्याला धुवून घ्यावं लागतं. आपल्याला जर कोलच पाहिजे तर कोलच पाहिजे, त्याला काय करावं लागतं, धुवून घ्यावं लागतं व्यवस्थित. तर त्यासाठी काय असतात, कोल वॉशनरीज असतात, वॉशर्स असतात. ओके, तर ह्या पण कंपनीच्या काय स्वतःच्याच कोलच्या ज्या आहेत वॉशर्स आहेत. ओके, त्यामुळे काय की त्यांचं स्वतःचं मायनिंग पण करतात, तेच स्वतः कोळसा धुवून पण घेतात, आणि मग कोळसा धुतल्यानंतर ते कोणाकोणाला सप्लाय करतात, तर स्टील मध्ये पण कोळसा वापरला जातो, सिमेंट मध्ये पण कोळसाची राख वापरल्या जाते, तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानंतर आपले थर्मल पॉवर स्टेशन असतात, तुम्हाला माहिती, तिथं पण कोळसा वापरला जातो. त्याच्यानंतर आपण जेव्हा जे हे आहेत आपल्या वीट भट्ट्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कोळसा किंवा त्याची जी राख असते ती वापरल्या जाते. फर्टिलायझर म्हणजे काय, तर शेतामध्ये जे फर्टिलायझर वापरतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा वापरली जाते. एकंदरीत बघायला गेलं तर कंपनी खूप मोठ्या प्रमाणात काम करते. इथं बघा कंपनी कोणाच्या अंडरमध्ये येते, तर इथं तुम्ही जर बघितलं मिनिस्ट्री ऑफ कोल अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मिनिस्ट्री ऑफ कोल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये ही कंपनी येते. आणि ही महारत्ना कंपनी. महारत्ना म्हणजे काय, तर काही बेसिक काही कंपन्या आहेत ज्यांना महारत्ना नावाचं जे आहे एक टायटल किंवा काय म्हणू शकतो आपण, एक पदवी भेटलेली आहे की ह्या कंपन्या खूप जबरदस्त आहेत. ओके, तर त्यांना आपण काय म्हणतो, महारत्नच म्हणतो. तर काही महारत्नच आहेत, 7-8 महारत्नच आहेत, सॉरी आय गेस 12 का 13 काहीतरी आहेत, मला परफेक्ट नंबर आठवत नाही सध्या. पण त्या महारत्नपैकी ही कोल इंडिया एक कंपनी आहे. कधी स्थापन झालेली, 1973 ला. ओके, राईट. कोणा स्थापन केलेली, कोल माइन अथॉरिटीज लिमिटेड. ओके, यांनी ही स्थापन केलेली आहे, राईट. त्याच्यानंतर मार्केट लीडर. आता ही कोल इंडिया लिमिटेड, CIL म्हणजे काय, कोल इंडिया लिमिटेड, असे शॉर्ट फॉर्म मध्ये नावं दिलेली असतात, लक्षात घ्या, राईट. दर कोल प्रोडक्शन कंपनी इन वर्ल्ड, वन ऑफ द लार्जेस्ट कॉर्पोरेट एम्प्लॉयर, म्हणजे जगातलं सगळ्यात मोठी काय म्हणतात, रोजगार देणारी ही कंपनी आहे. सोबतच ही सगळ्यात मोठी जी आहे कोळसा बनवणारी कंपनी आहे. ओके, बघायला गेलं तर ही सगळ्यात मोठी जगातली, बरं का, जगातली म्हणायला ते. मग जे विचार करा की खूप मोठी कंपनी आहे. आणि तुम्हाला सांगू का, किंवा जे एनर्जी सेक्टर आहे, ओके, हे एनर्जी सेक्टर कधीच प्रायव्हेटाईज होणार नाही. ओके, हे कधीच प्रायव्हेटाईज होणार नाही. कारण काय माहिती का, काही काही गोष्टी आहेत ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. ओके, जर ह्यांच्यामध्ये प्रायव्हेटायझेशन झालं, ओके, ह्यांच्यामध्ये प्रायव्हेटायझेशन झालं तर खूप अडचणी येऊ शकतात. कारण आपल्याकडे अजून पण काही लोक आहेत ज्यांच्याकडे बीपीएल सारखी कार्ड आहेत. ओके, बीपीएल सारखी कार्ड म्हणजे काय, तर ते दारिद्र्य रेषेखाली आहेत. ओके, बिलो पॉवर्टी लाईन म्हणतात त्याला. तर बघायला गेलं तर या लोकांना जी एनर्जी आहे ती कमी भावामध्ये, स्वस्तामध्ये मिळणं हे प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर पॉसिबल नाहीये. त्यामुळं काही काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. हा, त्यांचा शेअर काही विकला जाऊ शकतो, पण मेजॉरिटी जो स्टेक आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्वतःकडेच ठेवेल. जसं की रेल्वे झालं. रेल्वे म्हणजे काय, तर एकदम गोरगरिबाला म्हणजे ट्रॅव्हल करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी एकदम सोपं माध्यम आहे. ₹5, ₹10, ₹20 तिकीट आहे, तर कोणी पण अफोर्ड करू शकतं. तर त्याचं पण पूर्णपणे प्रायव्हेटायझेशन होणार नाही. आलं लक्षात? ओके, कारण तुम्ही बघा IRCTC सारख्या कंपनीचं सुद्धा 100% प्रायव्हेटायझेशन नाही झालेलं. ओके, त्याच्यानंतर LIC इन्शुरन्सची कंपनी, त्याच्यामध्ये फक्त 5% प्रायव्हेटायझेशन झालेले. ओके, तर बघायला गेलं तर प्रत्येक कंपनीचं प्रायव्हेटायझेशन होत नाही. प्रत्येक गव्हर्नमेंट कंपनीचं प्रायव्हेटायझेशन होणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही बघा इथं मोनोपोली मायनर, ही कंपनी काय, मोनोपोली मायनर आहे. ही कंपनी काय, मोनोपोली मायनर आहे. 80% कॉन्ट्रीब्युट्स अराउंड 80% ऑफ द नेशन्स एंटायर कोल आउटपुट. म्हणजे जर 100 किलो आपल्या देशामध्ये जर कोळसा बनला तर 80 किलो कोण कोळसा बनवतं, तर कोल इंडिया नावाची कंपनी बनवते. म्हणजे बघायला गेलं तर एक हाती सत्ता आहे या कंपनीची. ओके, ही काय एक हाती सत्ता आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बघा की कंपनीचे प्रोजेक्ट कुठं कुठे आहेत. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहे त्यांच्याकडे. ओके, 14 प्रपोजल, फॉरेस्ट क्लिअरन्स आहे. ओके, कारण काय असतं की आता
खाणी बनवायच्या, तर तिथं आसपासची जी एन्व्हायरमेंट आहे, तिथलं जे काय म्हणू शकतो आपण, जंगल आहेत, तिथं जे राहणारे प्राणी आहेत, पाणी आहे, ओके, त्या सगळ्या गोष्टींचं प्रदूषण होतं. तर पहिले काय करावं लागतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून त्यांना क्लिअरन्स घ्यावं लागतं. तर असे विविध क्लिअरन्स ह्या कंपनीकडे आहेत, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच कंपनी. म्हणजे असं आहे की म्हणजे हम ही राजा और हम ही प्रजा असं झालं इथं. ओके, राईट. सो चला पुढे चलूया. आता बघा, लक्षात घ्या, पुढे जेव्हा आलोत आपण, तेव्हा तुम्ही लक्ष द्या की कनेक्टिव्हिटी, फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स. ओके, तर एक बघा, लक्षात घ्या की इथं फेजेस मध्ये जे आहे त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत. फेज 1 बघा, त्याच्यानंतर फेज 2 बघा, फेज 3 बघा आणि फेज 4. लक्षात घ्या, मार्केटमध्ये आता ही कंपनी जी आहे, या कंपनीचं भांडवल किती माहिती का? तर जवळपास या कंपनीचं भांडवल आहे 3,01,080 करोड रुपये. म्हणजे 3,01,080च्या पुढं करोड म्हणजे किती शून्य बघा, 7 शून्य लागतात. ओके, एवढं मोठं भांडवल आहे ह्या कंपनीचं, राईट. तर ह्या कंपनीचे प्रोजेक्ट्स पण तेवढेच मोठे असतात का? यस, डेफिनेटली असतात. या कंपनीचे प्रोजेक्ट्स पण तेवढेच मोठे असतात. या कंपनीला म्हणजे एवढे मोठे प्रोजेक्ट्स, आता एखादी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, तर गव्हर्नमेंटची पॉलिसी एकदाच डायरेक्ट अप्लाय होते का? नाही. त्याचे काही फेजेस असतात. पहिले ते ठराविक लोकांना देतात, जसं की आता लाडकी बहीण योजना आली, त्याच्यामध्ये त्यांनी काही फेजेस ठेवले, की पहिल्या फेजमध्ये ह्या लोकांना द्यायचं, दुसऱ्या फेजमध्ये ह्या लेडीजला जायचं, तिसऱ्या फेजमध्ये ह्या लेडीजला द्यायचं. अशा पद्धतीनं जे आहे योजना चालवत असतात. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये कंपन्यांचं सुद्धा असतं. मोठ्या कंपन्या असतात, त्यांना इम्प्लिमेंटेशन जेव्हा तुम्ही मोठ्या स्केलवर इम्प्लिमेंट करतात, तेव्हा तुम्हाला जे आहे मार्केटमध्ये इम्प्लिमेंटेशन जे आहे टप्प्याटप्प्यातच करावं लागतं. एकदम डायरेक्ट करता येतं का? तुम्हाला नाही. ओके, इथं काही पॉईंट्स हायलाइट करून दिलेत बघा, तुम्ही जर नीट बघितलं त्यांना. तर एक मिनिट, हा. तर एफएमसी प्रोजेक्ट शाल एनेबल इन्क्रीज इन मेकॅनिझम मेकॅनाइज्ड इव्हॅक्युएशन फ्रॉम 151 मेगा मेट्रिक टन पर ॲनम. एमटी बघा, MTPA म्हणजे काय? तर मेट्रिक टन पर ॲनम. मेट्रिक टन पर ॲनम. बघा, फंडामेंटल अनालिसिस करताना काही गोष्टी अशा येतात ज्या आपल्याला माहिती नसतात. सरळ याच्यासाठी काय करायचं, गुगल वर सर्च मारायचं की सर हे टर्म काय आहे. आता मी वाचतो त्याच्यामुळे मला माहिती की मेट्रिक टन पर ॲनम काय आहे, की एका वर्षामध्ये किती टन कोळसा जो आहे त्या कंपनी बनवते. ओके, तर बघा, आता ही कंपनी टोटल इन्व्हेस्टमेंट किती करणार आहे? 27,750. ओके, आणि त्यांच्यावर त्यांचं म्हणणं काय, की आम्हाला 151 मेट्रिक टन पासून कितीवर जायचंय? 988.5 मेट्रिक टन पर्यंत जायचे. आणि त्याच्यासाठी ती कंपनी किती गुंतवणूक करायला तयार आहे? 27,750 करोड. कधीपर्यंत? 2029-30 पर्यंत. म्हणजे बघा, आज मग त्याच्यामुळे जर आज कंपनीचं जर गल्ला जर समजा ₹1,000 होत आहे, 151 किलो जर त्यांनी माल विकला, 151 किलो कोळसा विकला, आणि समजा त्या 151 किलो मधून त्यांना ₹1,000 प्रॉफिट झाला, राईट. आता ते समजा जर त्यांनी 988.5 किलो जर त्यांनी त्यांचा जर कोळसा विकायला लागले, तर डेफिनेटली काय होईल, त्यांचा प्रॉफिट पण त्याच प्रमाणामध्ये वाढेल. ओके, कधी 5-6 पट जो आहे तो त्यांचा काय होईल, प्रॉफिट डेफिनेटली वाढेल. 15×5 = 75, 15×6 = 90. बघायला गेलं तर 6 ते 7 हजार रुपये काय होईल, त्यांना प्रॉफिट वाढेल. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये त्यांचा जो विक्री आहे ती वाढलेली आहे, त्याच प्रमाणात त्यांचा प्रॉफिट पण वाढेल का? यस, वाढेल. कुठलीही कंपनी एक्सपान्शन का करते, कुठली कंपनी मोठी का होत असते, कुठली कंपनी मोठे मोठे प्लांट का टाकत असते? कारण लक्षात घ्या, कंपनी जर मोठी झाली, कंपनी एक्सपांड झाली, तर कंपनीमध्ये जे इन्कम सोर्स आहे तो वाढतो. कंपनीचा इन्कम सोर्स वाढला की डेफिनेटली कंपनीचा गल्ला वाढतो. गल्ला वाढला की त्या गल्ल्यात येणारा पैसा, तो म्हणजे जो काही प्रॉफिट आहे तो पण त्यांचा वाढत असतो. त्यामुळे प्रत्येक कंपनी एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करत असते. आलं लक्षात? ओके, सो पुढे चलूया आपण. अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला इथं बिझनेस जे आहे रीड करायचा आहे. आपण इथं बघितलं की ग्लोबली पण या कंपनीचं काय काम आहे, त्याच्यानंतर सध्या भारतामध्ये पण काय काय पद्धतीनं काम चालतं. ओके, त्याच्यानंतर मेजर कन्झ्युमर कोण आहे, तर पॉवर सेक्टर इज द मेन कन्झ्युमर. ओके, म्हणजे 82% जे आहे पॉवर सेक्टरला जातं, बाकी सगळे स्टील आणि अदर इंडस्ट्रीजला, सिमेंट, फर्टिलायझर वगैरे त्याच्यामध्ये जातं. कॅपेक्स म्हणजे काय, तर कॅपिटल एक्सपांडिचर. कॅपेक्स म्हणजे काय असते, कॅपिटल एक्सपांडिचर म्हणजे कंपनी किती खर्च करण्यासाठी तयार आहे. तर FY म्हणजे काय, तर फायनान्शियल इयर. FY म्हणजे काय, फायनान्शियल इयर 2022. कंपनी इन्क्युअर्ड capital expenditure of 15,400 crore. It was fully funded through the internal resources, was driven up by many development like accelerating HEMM procurement process, land acquisition, coal evacuation initiatives, rail infrastructure strengthening, timely contract fertilization and excavation and joint venture. म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांकडून, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींकडून त्यांनी काय केलेलं आहे, जे आहे 15,400 करोड जे आहे फंड जो आहे तो त्यांनी काढलेला आहे. ओके, आणि त्यांनी ते एवढा फंड फायनान्शियल इयर 2022 मध्ये
जो आहे खर्च करण्याचा त्यांनी ठरवलेले. आता मग फायनान्शियल इयर, त्याच फायनान्शियल इयरमध्ये सर 15,400 करोड खर्च होतात का? नाही. लक्षात घ्या. हे टप्प्याटप्प्यामध्ये होतात. हेच सांगायचा प्रयत्न करतो, की फेजेसमध्ये असतात, काही पॉकेट्स असतात. ते पॉकेट्स जोपर्यंत फुलफिल होत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. त्या कंपनीच्या पुन्हा अजून पोट कंपन्या, म्हणजे एक मोठी कंपनी, त्याच्यामध्ये अजून छोट्या कंपन्या. त्याला आपण काय म्हणतो? सबसिडरीज म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? सबसिडरीज म्हणतो. होल्ली ओन्ड, जो कंपनी इनकॉर्पोरेटेड टू होल्ली ओन्ड 16 एप्रिल 2021 वाया CIL कोल इंडिया लिमिटेड, सोलार पॉवर लिमिटेड फॉर मॅन्युफॅक्चरिंग सोलार व्हॅल्यू चेन अँड कोल इंडिया काय नवीकरणिका ऊर्जा लिमिटेड. ओके. कर्निया रिन्युएबल एनर्जी, म्हणजे बघायला गेलं तर दोन त्यांनी काय केल्या कंपन्या स्थापन केल्या 2021 ला. एक तर सोलार साठी आहे आणि दुसरं रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय? तर सूर्यापासून भेटणारी एनर्जी, वाऱ्यापासून भेटणारी एनर्जी, म्हणजे अशी एनर्जी जी कधी संपणार नाही. पवनचक्क्या झालं, ओके, त्याच्यानंतर आपल्या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन झालं, ओके, डॅम मधून जी एनर्जी बनते. तर अशा पद्धतीच्या जागेमधून ते काय करणार आहेत? आता इन्व्हेस्टमेंट करणार आहेत ह्या कंपन्या आणि तिथून त्यांचा रेव्हेन्यू वाढणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम मी वरून वरून सांगितलं, कारण यांना डिटेलमध्ये अजून मी गेलो ना. कारण बघा, म्हणजे आपण जो आहे फक्त आतापर्यंत दुसरा टॉपिकच कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ओके. तर एवढं त्याच्यामध्ये मी एवढं फास्ट बोलतोय तरी पण आतापर्यंत फक्त 2च टॉपिक कव्हर अप झाले. ओके. आता पुढे चलूया की बॅलन्स शीट स्टडी करूया. आता बॅलन्स शीट मध्ये खूप गोष्टी आहेत, पण काही ठराविक गोष्टी तुम्ही बघा, तर त्या ठराविक गोष्टी जर तुम्हाला त्या तुमच्या लेवलमध्ये मिळत असतील, त्या पॅरामीटर मध्ये बसत असतील, तर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नाही. राईट. तर पहिली गोष्ट बघा, राईट, तुम्ही बघा की स्टॉकचा पी काय? पी म्हणजे काय? तर प्राइस टू अर्निंग रेशो. प्राइस टू अर्निंग रेशो. आता हा टॉपिक शिकवताना ना मला एक वॉरन बफेट सरांची एक गोष्ट आठवते. वॉरन बफेट सरांचं जर इंटेलिजंट इन्व्हेस्टर नावाचं एक पुस्तक आहे बघा. ओके. तर वॉरन बफेट सरांचं नाही ते ऍक्च्युली, मला त्यांच्या ऑथरचं नाव आठवत नाहीये, पण मी त्यांच्याच तोंडातून ऐकलेलं आहे की प्राइस व्हॉट यू पे अँड व्हॅल्यू व्हॉट यू अर्न, असं म्हणतात ते. म्हणजे काय? प्राइस व्हॉट यू पे, म्हणजे आपण 5 रुपयाचा बिस्किट पुडा घ्यायलो, 10 रुपयाचा बिस्किट पुडा घ्यायलो, 20 रुपयाचा बिस्किट पुडा घ्यायलो. ओके. आणि व्हॅल्यू म्हणजे त्याच्यातून आपला जो होणारा फायदा, त्याला आपण काय म्हणतो? व्हॅल्यू म्हणतो, सरळ सरळ बघायला गेलं तर. 5 रुपयाच्या पार्लेजीच्या बिस्किटमध्ये 10 बिस्किट येतात. ओके. पण ते जर मी 5 रुपयाचा दुसरा समजा आपला छोटा एखादा बिस्किट पुडा घेतला, ओके, टायगरचा घेतला किंवा बाकीचे कुठले घेतले बिस्किट पुडे, तर त्याच्यामध्ये 3, 4, 5 बिस्किट यायले. तर मला तिथं व्हॅल्यू किती भेटली? एकात 10 बिस्किटची व्हॅल्यू भेटली, एकात 5 बिस्किटची व्हॅल्यू भेटली. ओके. सो प्राइस व्हॉट यू पे आणि व्हॅल्यू व्हॉट यू अर्न. ओके. याला आपण काय म्हणतो? म्हणजे हे इन्व्हेस्टिंगचा रूल आहे. हे काय? इन्व्हेस्टिंगचा रूल आहे की तुम्हाला जर व्हॅल्यू पाहिजे, आणि लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट जेव्हा करायची तेव्हा व्हॅल्यूवर फोकस करायचं, प्राइसवर फोकस करायचं नाही. ओके. प्राइसवर फोकस करायचं नाही. एखादा स्टॉक 1000 रुपयाला आहे तर तो कधीच 10 रुपयाला येणार नाही. तुम्हाला वाटत असेल हा स्टॉक 10,000 रुपयाला 10 रुपयावर आला मी घेतो, नाही होत. नाही होत. लक्षात घ्या. ओके. पण जी व्हॅल्यू ती 1,000 रुपयाला प्रोव्हाइड करायली ती वर्थ इट आहे का पहिले ते बघा. ते वर्थ इट आहे का ते बघा. 1000 रुपयाच्या हिशोबाने हा स्टॉक बरोबर आहे का ते बघा. ओके. काही काही स्टॉक असे आहेत की जे 10,000 रुपयाला जरी विकायला गेला आपण, तरी पण त्यांची व्हॅल्यू जी आहे आपल्याला जास्त भेटायला पाहिजे असं आपल्याला वाटतं, किंवा मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू खूप कमी आहे असं आपल्याला वाटतं. ओके. तर त्याला काय म्हणतो आपण? अंडर व्हॅल्यूड स्टॉक. म्हणजे जेवढी त्याची भाव असायला पाहिजे, जेवढा त्याचा समजा त्याची प्राइस 1000 रुपये, पण ते आपल्याला 3000 रुपये, 4000 रुपये, 5000 रुपयाचा प्रॉफिट करून द्यायला, तर त्याची व्हॅल्यू काय झाली? त्याची प्राइस काय झाली? व्हॅल्यू काय झाली? कमी झाली. पण प्राइस किती द्यायलो आपण? 1000 रुपयेच द्यायलो, पण व्हॅल्यू काय त्याची? कमी आहे. व्हॅल्यू का कमी आहे? कारण त्याच्यातून जे रिटर्न्स भेटणार आहेत ते जास्त आहेत आपल्याला. ओके. त्याच्यामुळे लक्षात घ्या की जेव्हा आपण इन्व्हेस्टिंग करतो तेव्हा आपल्याला व्हॅल्यूवर फोकस करायचं असतं. तेव्हा आपल्याला काय करायचं असतं? व्हॅल्यूवर फोकस करायचं असतं. आता जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करतो आणि त्या कंपनीचा जो व्हॅल्यू असते ती कमी असते, तर त्याला आपण काय म्हणतो? अंडर व्हॅल्यूड स्टॉक म्हणतो. आणि जर त्या कंपनीची व्हॅल्यू खूप जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? ओव्हर व्हॅल्यूड, म्हणजे अति त्याचा भाव जास्त झाला, हाईप झाली त्याची. राईट. तर त्याला आपण काय म्हणतो? ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक म्हणतो. ओके. तर आता लक्ष द्या, अंडर व्हॅल्यूड आणि ओव्हर व्हॅल्यूड मध्ये आपल्याला सर कसं लक्षात येईल? तर या स्टॉकच्या पी वरून लक्षात येतं. ओके. स्टॉकच्या पी वरून लक्षात येतं. तर लक्षात घ्या की जर तुमचा स्टॉकचा पी 25 पेक्षा जास्त आहे, तर तुम्ही म्हणू शकता की हा स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे. ओके. आणि जर स्टॉकचा पी 10च्या खाली आहे, तर तुम्ही म्हणू शकता की हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे. आता तुम्ही बघा हा स्टॉक कितीला आहे? ह्याचा स्टॉकचा पी काय? 8.25. म्हणजे सर हा 10 पेक्षा कमी आहे. येस. हा अंडर व्हॅल्यूड आहे का? येस, डेफिनेटली अंडर व्हॅल्यूड आहे. हा स्टॉक 700, 800, 900 रुपयाचा भाव पाहिजे याचा, पण आता सध्या किती रुपयाला आहे? 489 रुपीजला आहे. ओके.
का? कारण कंपनीमध्ये रिटर्न्स जे आहेत ते जबरदस्त भेटायले, पण शेअर भाव तेवढा वाढत नाही. आणि तुम्ही बघा की जेवढ्या काही पब्लिक सेक्टर युनिट आहेत, जेवढे काही कंपनी गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहेत, ते हमेशा तुम्हाला अंडर व्हॅल्यूडच भेटणार. त्या तुम्हाला हमेशा अंडर व्हॅल्यूडच भेटणार. ओके, राईट, चलो बढिया. आता बघा पुढे चालूया आपण. आता बघा स्टॉकचा पी जर तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. मग सर 10 ते 25 मध्ये असेल तर नॉर्मल रेंज आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पण गुंतवणूक करू शकता. ओके, राईट. आता पुढचा जो पॉइंट आहे तो आपल्याला बघायचा आहे की आर-ओ-सी-ई आणि आर-ओ-ई. आर-ओ-सी आणि आर-ओ-ई. लक्षात घ्या, आर-ओ-सी आणि आर-ओ-ई हे म्हणजे सारखेच भाऊ आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो जुळे भाऊ आहेत. ओके, सारखे दिसतात, जुळे दिसतात. पण एकाच आईचे ते मुलं नाहीत. पण एकाच आईचे ते मुलं नाहीत. ओके, मग कसं सर? तर लक्षात घ्या, आर-ओ-सी हे कंपनीसाठी असतो. आर-ओ-सी हा कंपनीसाठी असतो आणि आर-ओ-ई हा इन्व्हेस्टरसाठी असतो. कोणासाठी असतो? इन्व्हेस्टरसाठी असतो. ओके, म्हणजे आर-ओ-सी कोणासाठी असतो? कंपनीसाठी असतो. आर-ओ-ई कोणासाठी असतो? इन्व्हेस्टरसाठी असतो. राईट? तर कंपनी त्याच्या ₹1000 ₹100 गुंतवणुकीवर किती प्रॉफिट काढतीये, याला आपण काय म्हणतो? आर-ओ-सी म्हणतो. जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये कंपनीनं ₹100 गुंतवणूक केली, जर एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या प्रोजेक्टमध्ये, आता एखाद्या मला सांगा, एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये, समजा ही कंपनी आहे, तर या कंपनीचे छोटे 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 काय असतात? प्रोजेक्ट चालूच असतात. ओके, राईट. तर समजा ह्या कंपनीने काय केलं? प्रत्येकामध्ये ₹100 गुंतवले. प्रत्येकाने काय केले? ₹100 गुंतवले. ओके, आणि वर्षाच्या शेवटी काय बघितलं कंपनीनं? बघितलं वर्षाच्या शेवटी काय केलं कंपनीनं? चारीला 5ही पॉईंटला काय केलं? एकत्र आणलं. ओके, आणि या 5ही पॉईंटला एकत्र आणून काय केलं? जे आहे त्यांचा रिटर्न कॅल्क्युलेट केले, की नेमके आपल्याला एका वर्षामध्ये ह्यांच्यामध्ये आपण जी गुंतवणूक केली त्याचे किती रिटर्न भेटलेत. तर त्याला आपण काय म्हणतो? आर-ओ-सी म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? आर-ओ-सी म्हणतो. म्हणजे कंपनीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्याच्यातून किती रिटर्न भेटले, त्याला आपण काय म्हणतो? आर-ओ-सी म्हणतो. राईट? ओके. आता आर-ओ-ई काय? लक्षात घ्या. आर-ओ-ई म्हणजे काय? रिटर्न ऑन इक्विटी. रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय? तर तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर कंपनी तुम्हाला किती रिटर्न देईल. ओके, समजा तुम्ही ₹100 टाकले, तर तुमच्यावर किती रुपये तुम्हाला त्याच्यात रिटर्न भेटणार आहेत. आता हे रिटर्न ना डिव्हिडंड मधून भेटू शकते. ओके, हे स्टॉक स्प्लिटिंग मधून भेटू शकते, बोनस शेअर्स मधून भेटू शकते. ओके, त्याच्यानंतर तुमच्या कंपनीचा जो शेअर भाव आहे, ओके, शेअर व्हॅल्यू आहे, तर त्याच्यामधून सुद्धा भेटू शकते. म्हणजे बघायला गेलं तर हा हा जो रिटर्न आहे हा सगळ्याच पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. हा सगळ्याच पद्धतीने काय केला जातो? कॅल्क्युलेट केला जातो. राईट? म्हणजे आर-ओ-सी तुमचा 63.6% आहे आणि आर-ओ-ई तुम्हाला रिटर्न किती भेटायले? कंपनीला ₹100 63% रिटर्न भेटायलेत आणि आपण जर ह्या कंपनीमध्ये ₹100 गुंतवणूक केली, तर ह्याच्यामध्ये 52% जे आहे आपल्याला रिटर्न भेटायलेत. याच्यामध्ये आपल्याला किती भेटायलेत? 52% रिटर्न भेटायलेत. ओके? तर बघा लक्षात घ्या, आर-ओ-सी हमेशा 10% जास्त पाहिजे. 10 ते 15% जास्त पाहिजे. मिनिमम बरं का. ह्याच्यामध्ये तडजोड नको. ह्याच्यामध्ये तडजोड नको. आणि आर-ओ-ई पण आपल्याला जवळपास 10 ते 15% जवळपास पाहिजे. कमीत कमी बरं का. ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर गुड, व्हेरी व्हेरी गुड. बघा इथं तुम्हाला आर-ओ-सी जास्त भेटायला, आर-ओ-ई पण जास्त भेटायला तुमच्या रेंजपेक्षा. तर कंपनी फंडामेंटली आहे का? म्हणजे आतापर्यंत जे पॅरामीटर बघितले ते आहेत का स्ट्रॉंग? येस आहेत. तुम्हाला सांगतो, या कंपनीमध्ये मी ₹15,000 टाकले होते. कधी टाकले होते? कोरोनाच्या काळामध्ये. तेव्हा हा स्टॉक जवळपास ₹123 आसपास काहीतरी चालू लागला. ओके, तर 123च्या आसपास मी तेव्हा 15,000 टाकले, पण आता माझी इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे त्याच्यामध्ये. पण पहिली इन्व्हेस्टमेंट मी या कंपनीमध्ये ₹123 शेअर असताना केली होती. मार्केट जेव्हा पडलं होतं. मी तुम्हाला दाखवतो पण. एक सेकंड. मी तुम्हाला दाखवतो. कोल इंडिया. कोल इंडिया. मी कोणाला स्टॉक रिकमेंड करत नाहीये. इथं जे काही आपण शिकतोय हे जस्ट म्हणजे लर्निंग पर्पजसाठी शिकतोय. ओके. तर तुम्हाला हे माहिती असू द्या. उगा पुन्हा नंतर प्रॉब्लेम होतील मलाच. तर बघा कोरोना आलता ह्याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये आलता, एप्रिलमध्ये आलता जवळपास. ओके. तर एप्रिलमध्ये जवळपास हा स्टॉक किती रुपयाला होता? हा स्टॉक बघायला गेलं तर 1 मिनिट. 1 सेकंड, 1 सेकंड, 1 सेकंड. हा स्टॉक बघा जवळपास एप्रिल मार्चमध्ये, जवळपास एप्रिलमध्ये पडायला लागला होता. मार्चमध्ये न्यूज आली होती कोरोनाची. ओके. तर तिथून तो खाली आला होता. तिथून तो काय झाला होता? खाली पडला होता. ओके, 1 सेकंड. ओके. तर बघा इथून तो खाली पडला होता. त्याच्यानंतर तो जेव्हा इथून त्यानं कॅरेक्टर चेंज केलं, तेव्हा त्याच्यामध्ये मी इथे इन्व्हेस्टमेंट आणि इथं काहीतरी इन्व्हेस्टमेंट अशी केलेली होती. तर तेव्हापासून तुम्हाला खरं सांगतो, तेव्हापासून जवळपास 40% पैसे हे मला डिव्हिडंड मधूनच भेटलेले आहेत. म्हणजे असे दरवर्षी ₹15 डिव्हिडंडच्या हिशोबाने मला पैसे भेटले. जवळपास 4 ते 5 वर्ष ₹123 ची एव्हरेज बायिंग आहे माझी. तर विचार करा 123 मधून 4 वर्षात जवळपास ₹60, 15 चोक 60, 4 वर्षामध्ये जर बघायला गेलं तर ₹60. तर बघायला गेलं तर ₹63 म्हणजे ₹60 डिव्हिडंड आलाय मला.
123 रुपयाच्या स्टॉकवर, आणि 63 रुपये माझे आता स्टॉक म्हणजे ते 63 रुपयाचीच व्हॅल्यू आता बाकी आहे, आणि त्या 63 रुपयाचे किती रुपये झालेत, तर 490 रुपये झालेत. किती झाले, 490 रुपये झाले. ओके, म्हणजे अशा पद्धतीने जे आहे तुमची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कामी येते. त्यासाठी तुम्हाला फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, राईट. आता इथं ना तुम्ही जेव्हा हे ऍप ओपन कराल जेव्हा, तर तेव्हा तुम्हाला इथपर्यंतच भेटेल. ओके, इथपर्यंतच जे आहे हे 9च जे आहेत पॅरामीटर भेटतील. ओके, हे खालचे पॅरामीटर तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही ऍड करू शकता, काय अडचण नाही. इथं जा किंवा इथं सर्च करू शकता, तुम्हाला इथून ऍड करू शकतात. आता मला ज्या प्रमाणाला पाहिजे असते मी त्याप्रमाणे इथं ऍड केलेले आहे. आता पुढे बघा की कंपनीवर कर्ज किती आहे, 6,500 करोडचं कर्ज आहे सर. मग आता आम्ही टाकाव का नाही पैसे या कंपनीमध्ये? पण लक्षात घ्या, कंपनीवर कर्ज आहे 6,500 करोडचं, आणि कंपनीच्या सेव्हिंग खात्यामध्ये पडून आहेत 76,567 करोड. कंपनीच्या सेव्हिंग खात्यामध्ये किती रुपये पडून आहेत? 76,567 करोड. म्हणजे जर उद्याच्याला हे जे कर्ज ज्यांनी कर्ज दिलेले ह्या कंपनीला, ते डायरेक्ट उद्याच्याला ह्या कंपनीमध्ये जाऊन बसले की नाही आम्हाला आमचे पैसे लगेच पाहिजेत, तर कंपनी पटकून देऊ शकते का? यस, डेफिनेटली देऊ शकते. कारण कंपनी म्हणजे असं विचार करा ना, तुमच्यावर कर्ज आहे 6,500 रुपये आणि तुमच्या सेव्हिंग खात्यामध्ये 76,000 रुपये पडून आहेत, तर तुम्ही फटकून कर्ज मोकळं करू शकता का नाही? यस, करू शकता. पण बऱ्याच कंपन्या काय करतात, कर्ज मुद्दामून ठेवतात, कारण टॅक्समध्ये त्यांना काय भेटतो, बेनिफिट भेटतो. टॅक्समध्ये काय होतं, त्यांना बेनिफिट भेटत असतो, राईट. ओके, तर हे तुम्हाला बघायचं. त्याच्यानंतर पुढे बघा की म्हणजे तुम्हाला वाटत असेल ना की मग आता सर, आता एक मिनिट, याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे की सर तुम्हाला मग आता सर आम्ही काय करावं, रिझर्व्ह आणि डेटला बघावं का? येस, बघायचं. पण अशाच कंपन्यांना बघायचं ज्यांचा रिझर्व्ह जो आहे तो हमेशा जास्त पाहिजे आणि डेट हमेशा कमी पाहिजे. ओके, म्हणजे डेट हमेशा कमी पाहिजे आणि त्यांच्या सेव्हिंग खात्यामध्ये त्यांचे जे रिझर्व्ह अकाउंट आहे त्याच्यामध्ये जास्त पैसे पाहिजे. जसं आपण एखाद्या आपल्या अडचणीला आपण काय करतो, सेव्हिंग खात्यामध्ये पैसे ठेवतो का नाही, तसंच कंपनी पण ठेवत असते. ओके, अडचणीला जर कंपनीला कोरोना सारख्या परिस्थितीला जर एखाद्या वेळेस सामोरे जावं लागलं, तर कंपनी काय करते, तिथं डायरेक्ट जाऊन कंपनी रिझर्व्ह मध्ये जे पैसे आहेत त्यांचा वापर करून कंपनी चालू शकते. ओके, सो आतापर्यंत फक्त आपण बिझनेस रीड केलाय. आतापर्यंत आपण काय केलंय, फक्त बिझनेस रीड केलाय. ओके, कुठले कुठले 4 टॉपिक आहेत फंडामेंटल स्टडीजचे, तर लक्षात घ्या. फंडामेंटल स्टडीजचे जे आहेत 4 टॉपिक आपण बघितले की स्वॉट अनालिसिस आहे, बिझनेस ट्रेडिंग आहे. आतापर्यंत फक्त 2च टॉपिक केले. आता बॅलन्स शीट आणि शेअर होल्डिंग पॅटर्न हे जे पॉईंट आहेत हे आपण पुढच्या पार्टमध्ये कव्हर अप करणार आहेत. ओके, कारण एकदा जर मी तुम्हाला शिकवलं तर तुमच्या ते व्यवस्थित लक्षात यायचं नाही. जर तुम्हाला पुढचा पार्ट पाहिजे तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला पुढचा पार्ट पाहिजे म्हणून लिहून घ्या. ओके, पार्ट 2 म्हणून मेसेज करा. काय करा, पार्ट 2 म्हणून कमेंट करा. ओके, आणि सर्वात महत्वाचं, ज्यांना स्विंग ट्रेडिंग शिकायची आहे डिटेलमध्ये त्यांनी 100% या कोर्सला जॉईन करायला काहीच हरकत नाही. ओके, व्हॅल्यू तुम्हाला रेकॉर्डिंग पण भेटणार आहे त्याची, आणि तुम्हाला एकदम व्हॅल्यू भेटेल. ओके, म्हणजे तुम्हाला असं निराश वाटणारच नाही. ओके, राईट. सो तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग शिकायची आहे, स्टॉक स्क्रीनर्स वगैरे सगळं काही स्टडी करायचे, तर डेफिनेटली तुम्ही या कोर्सला जाऊन परचेस करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ओके, सो आजच्या सेशनमध्ये जर काय डाऊट्स असतील तर एकदम मोकळ्या मनानं तुमचा भाऊ, तुमचा लहान मुलगा, काही समजा मला. ओके, तर ह्या नंबरवर मेसेज करायचा, या नंबरवर मेसेज करायचा किंवा डायरेक्ट फोन करायचा. तुमच्या स्क्रीनवर पण माझा नंबर चालूच आहे. तुम्हाला डायरेक्ट त्याच्यावर फोन किंवा मेसेज करायचा आहे आणि मला जे काय तुमचे डाऊट आहेत ते मला विचारायचे आहे. ओके, सो पार्ट 2 पाहिजे असेल तर 100% कमेंट करा. ओके, सो आज आपण इथंच थांबूया. आय थिंक तुम्हाला शिकवलेल्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. नाही समजल्या तर कमेंट सेक्शन मध्ये टाका की कुठं कुठं तुम्हाला समजलेलं नाही, कुठला पॉईंट तुम्हाला समजलेला नाही, आणि मग ते पॉईंट पार्ट 2 मध्ये मी तो पॉईंट जो आहे तो कव्हर अप करेल, डबल शिकवेल, काही अडचण नाही. ओके, सो थँक्यू सो मच, आणि आशा करतो तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल.